धुळवड स्पेशल म्हणजे तिखट रस्सा आणि 2 भाकऱ्या जास्त. रंगाची उधळण झाली, आता तिखट रस्स्याची वेळ आली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. धुळवड स्पेशल झणझणीत चिकन रस्सा आज आपण बनवणार आहोत. रंग खेळून झाल्यावर पोटात भूक लागतेच आणि त्यावर उपाय म्हणजे हा तिखट मसालेदार चिकनचा झणझणीत असा रस्सा. तर इथे ना 1 किलो इतकं मी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ हे धुवून देखील घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला सगळ्यात अगोदर हळद घालून घ्यायची आहे. तर इथे 2 चमचे इतकी मी ना हळद घालणार आहे यामध्ये. आणि हळद घातल्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे, तर तीसुद्धा इथे 1 चमचाभर इतका मी घालून घेतलेली आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे. तर इथे मीठ घालून झालं ना, तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. 1 किलो इतकं चिकन आहे, म्हणजेच हे 10 लोकांसाठी हे चिकनची रेसिपी आपली ही परफेक्ट अशी बनते. तर इथे ना 5 कांदे मी भाजत घातलेले आहेत. स्लाईस करून घ्यायचा आहे. कांदा उभा चिरलेला आहे आणि मीडियम गॅसवर ना हा आपल्याला तांबूस गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकता अशा रंगाचा आपला इथे कांदा भाजून झालेला आहे. कांदा आपल्याला अशाच रंगावरती भाजून घ्यायचा आहे. आणि हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, तर ते देखील इथे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता हा मसाला, यामध्ये आहे शहाजिरं, बडीशेप, 2 लवंगा, त्याचबरोबर काळी मिरी, चक्री फूलचा तुकडा, दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर इथे ना 2 चमचे इतके मोठे चमचे भरून धणे घेतलेले आहेत. 1 तेजपत्ता आहे आणि थोडंसं इतकं दगडफूल घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. तर मूठभर एवढी चण्याची डाळ घ्यायची आहे, अंदाजे 50 ग्रॅम वगैरे असेल. तर इथे आपण बघू शकतो आपला कांदा भाजून झालेला आहे. त्याचबरोबर इथे सुक्या खोबऱ्याचे काप आहे. साधारण 1.5 वाटी इतकं सुकं खोबरं मी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गोल्डन असं भाजून घेतलेलं आहे. हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये हे जे आपण मसाले सर्व घातलेले आहेत ना, काढून ठेवलेले, तर ते या तव्यावरती घालायचे आहेत आणि मस्त त्याला तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघू शकता मस्त ब्राऊन हलक्या रंगावरती मी भाजून घेतलेले आहे. इथे 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये ही चण्याची डाळ आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपली डाळ जी आहे ती गुलाबी रंगावरती भाजलेली आहे. हा जो खडा मसाला, सुक्या खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर कांदा आहे भाजलेला, तो आपल्याला या तव्यावरती ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं खालीवर करून हा भाजून घ्यायचा आहे. इथे बघू शकता व्यवस्थितपणे आपला हा मसाला परतून झालेला आहे. आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना मी कोथिंबीर आणि आलं लसूण एवढं घेणार आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. साधारण मोठे 5 चमचे आहेत ना, तेवढं तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे. हा जो मसाला आहे हा आपला बारीकसर असा वाटून झालेला आहे. त्याचबरोबर इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो देखील आपल्याला बारीकसर असा चिरून घ्यायचा आहे. लाल मिरची पावडर आहे, ही प्लेन मिरची आहे, तर ही सुद्धा आपल्याला साधारण 3 चमचे इतकी मी घालून घेणार आहे. 3 चमचे घातल्यानंतर यावरती आपल्याला आता हा जो मिक्स मसाला आहे, तर हे छोटे 3 चमचे इतका मी यामध्ये मसाला घालणार आहे. तर तुमच्याकडे जो कुठला असेल तो तुम्ही वापरू शकता. हा चिकन मसाला आहे, तर तो मी घातलेला आहे. आणि इथे ना हे जे वाटण आहे आपलं, ते सुद्धा यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या, म्हणजे आपल्या ज्या चिकनचा रस्सा आहे त्याला तर्री छान सुटते. त्यामुळे आपल्याला याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता साईडला तेल देखील सुटलेलं आहे, म्हणजे आपला हा मसाला आहे ना व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण चिकन शिजवलेलं आहे. तर यावरती आपल्याला हा
संपूर्ण असा मसाला ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी गरम पाणी अगोदरच केलेलं आहे. तर हे जे गरम पाणी आहे, कायम मी तुम्हाला सांगते गरमच पाणी कुठल्याही रश्श्याला तुम्ही वापरा, म्हणजे तुमच्या रश्श्याला ना छान तर्री सुटते. तर इथे गरम पाणी आपलं या मिक्सरच्या जारमध्ये ओतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी जेवढा रस्सा हवा आहे ना, तेवढा रस्सा मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि हा रस्सा आता आपल्याला छान असा दणदणीत याला उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या या रश्श्याला ना तर्री छान सुटेल. इथे बघू शकता आपली ही जी ग्रेव्ही आहे ती आपली सर्व करून झालेली आहे आणि मस्त 10 लोकांसाठी आपली ही चिकनची भाजी रस्सा तयार झालेला आहे. बस, धुळवड स्पेशल झणझणीत चिकन रस्सा तयार. गरम भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व करा आणि सणाची मजा ही दुप्पट करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या पारंपरिक नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. अशा छान रेसिपीजसाठी नक्की आपले दीपालीज मेजवानी हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथे बघू शकता छान लेग पीस आहे, मस्त अशी तर्रीदार आपली ही ग्रेव्ही तयार आहे. त्याचबरोबर इथे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर देखील तुम्ही हे धुळवडीसाठी मस्त एन्जॉय करू शकता. तुमचा 10 लोकांचा जरी ग्रुप असेल, तेवढ्या लोकांसाठी ही मस्त अशी 10 लोकांची रश्श्याची आपली चिकन कढी ही तयार आहे. तर या धुळवडला नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.